मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। श्रीमद्भगवद गीता मोक्ष संन्यास योग नामक या 18व्या अध्यायातील 65 क्रमांकाचा श्लोक। या श्लोकावरती मराठी भाषेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची सर्वोत्तम टीका म्हणजे ज्ञानेश्वरी। त्यातील 1355 ओवी क्रमांकापासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला प्रारंभ करत आहोत। भगवंतानी मन्मना भव मद्भक्तः या श्लोकावरती भाष्य करताना मी जे आता काही सांगत आहे ते गुह्यात गुह्यतरम मया, गुह्यतमम, गुह्यतर अशा स्वरूपाच्या शब्दांचा प्रयोग करून जगातले सगळे गुह्य इथे येऊन उघड होतात असं माझं सत्य पवित्र मंगलमय वाक्य पुन्हा ऐक, तुझ्या अवधानाचा विस्तार पुन्हा कर असं भगवंताने सांगितलं। आणि मग या श्लोकाला प्रारंभ होतोय। मन्मना भवन भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसे सत्यांते प्रतिजानी प्रियोषणे। मन्मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो। मद्भक्त भव, माझा भक्त हो। मद्याजी भव, माझे यजन पूजन करणारा हो। माम नमस्कुरु, मलाच नमस्कार करणारा हो। माम एव यस्यसि, या योगाने तू मलाच प्राप्त होशील। ते सत्यम प्रतिजाने, मे प्रियोसी, मी तुझ्याजवळ ही सत्य प्रतिज्ञा करत आहे। कारण त्वम प्रियोसी, प्रियोसी त्वम मे प्रियोसी, तू माझा अत्यंत प्रिय आहेस, असं हे भगवंताचं विधान। हा श्लोक थोड्याफार फरकाने श्रीमद भगवद गीतेमध्ये द्वंद्व येतो। एकदा येतो तो 90 अध्यायातील 34 क्रमांकामध्ये, तिथेही असाच श्लोक आहे। मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः। हे शेवटचे 2-3 शब्द वेगळे आहेत। कारण मामे वैश्यसी पर्यंत समानच आहे, पण सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे हे वाक्य आणि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः हे 2 वाक्य थोडेसे वेगळे आहेत। परंतु अर्धा श्लोक तरी हा समान आहे। भगवंताने भगवद्गीतेमध्ये अनेकदा अर्जुनाच्या जवळ मागणी केली आहे की तुझं मन आणि बुद्धी माझ्यामध्ये ठेव।
आणि हे जर केलं गेलं तर माझ्या स्वरूपाला तू प्राप्त होशील यामध्ये इतकिंचितही संशय नाही. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अतवृद्धं न संशय. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिम निवेशय. मयि बुद्धिम निवेशय, माझ्यामध्ये बुद्धीचा प्रवेश होऊ दे, माझ्यामध्येच मन स्थापित कर. मय्येव निवसिष्यसि, माझ्या स्वरूपामध्येच येऊन राहशील. अतवृद्धम न संशया, हाही 12व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तसं 12व्या अध्यायातील 18व्या श्लोकात हीच मागणी केली आहे की मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्त समे प्रिया. आपल्या प्रिय भक्तांची भूमिका स्पष्ट करत असताना परमात्म्याने सांगितलं, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्त समे प्रिया. जो मला मन आणि बुद्धी समर्पित करतो तो मला अत्यंत प्रिय आहे. याप्रमाणे प्रियत्वाचे हे सगळे भूमिका सांगितले आहेत की तुझं मन हे माझ्या ठिकाणी ठेव. मन मना भाव. मनाचं स्वरूप हे कधीही प्रत्यक्ष होत नाही. जसे जगातल्या सगळ्या वस्तू दिसतात तसं मन कधी दिसत नाही. अनुमानावरून कार्यावरून मनाचं अनुमान केलं जातं. जेव्हा चेतन तत्वालाच या वेगवेगळ्या विषयाचं स्वरूप प्राप्त होतं तेव्हा सविषय चेतन तत्वालाच मन असं म्हणतात. आणि ते चेतन तत्व जेव्हा निर्विषय होऊन जातं, म्हणजे त्या चेतन तत्वाला कोणता विषयच राहत नाही, तेव्हा निर्विषय झालेलं मन हेच ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या ब्रह्म चेतन तत्वालाच एखादा विषयाची उपाधी प्राप्त होते तेव्हा त्या चेतन तत्वालाच मन असं म्हणतात. मन ही स्वतंत्र असं काही वस्तू नाही आहे. चेतन तत्वच एखाद्या विषयाच्या आकाराकार होतं तेव्हा त्याला मन अशी संज्ञा आहे. स्वतंत्र मन नावाचं काही वेगळं नाहीच. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. मन मन असं म्हणतात ती एक कल्पना आहे, वास्तविक मन म्हणून काही वेगळं नाही. म्हणजे ज्याला मन म्हणतात ते चेतन तत्वच विषयाच्या आकाराने जेव्हा येतं तेव्हा त्याला मन म्हणतात. अर्थात चेतन जेव्हा सविषयक होतं तेव्हा त्याला मन म्हणतात आणि चेतन तत्व जेव्हा निर्विषय होतं म्हणजे त्यामध्ये कोणता विषय राहत नाही तेव्हा ते मनच ब्रह्म होतं. म्हणजे मुळातच मन हे ब्रह्मस्वरूपच आहे. आणि ब्रह्मस्वरूप आहे असं म्हणताना मनातले सगळे विषय काढले की ते ब्रह्मस्वरूप आहे. मग जर असं होत असेल तर त्या मनाला भगवंताच्या स्वरूपामध्ये स्थापित केलं किंवा स्थापित केलं की तेव्हा मनातले मनपणा निघून जातो. मन अमन होतं, मन उन्मन होतं आणि ते मनच हे परमात्म स्वरूप होतं. म्हणून त्या मनाला वेगळं अस्तित्व राहत नाही. म्हणून भगवंत म्हणतात मन मना भव. अर्थात मयी मना यस्य स मन मना.
माझ्यामध्ये ज्याचं मन आहे तो मनमाना. म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे परमात्म स्वरूपाच्या मध्येच जे मन आता स्थिर झालं, म्हणजे आता मन राहिलंच नाही, ते परमात्म स्वरूपच झालं, म्हणून मन म्हणा. आणि अहम एव मनः यस्य सह मन म्हणा. भगवंतच आता ज्याचं मन झालं आहे, ज्याचं मनच आता भगवंत झालेला आहे, तो आहे मन म्हणा. मन म्हणा भव, मद्भक्ता भव. भगवंताशी संबंध प्रस्थापित केला की मी देव आहे, तो भक्त आहे. आणि मग मत याजी, मग भगवंताच्या संबंधाने जे यजन पूजन करायचं असतं. माम नमस्कुरु, सगळ्या चराचरामध्ये परमात्माच आहे, अशा भूमिकेने त्याला नमस्कार केला तर भगवंत सांगतात माम एव यस्यसी, तू माझ्या स्वरूपालाच प्राप्त होशील. म्हणजे भगवंताने भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी हे 4 उपाय सांगितले. मनमना भव, मदभक्ता भव, मदयाजी भव आणि माम नमस्कुरु, मला नमस्कार. सगळ्या विश्वामध्ये सगळ्या विश्वाला व्यापून मीच आहे, म्हणून मला नमस्कार कर. तुझ्याकडून जेही काही होईल त्यातून माझं यजन कर. हे सांगण्याकरता 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक केला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ते प्रयच्छती. तिथे भगवंताने सांगितलं की तू जे काही करतोस ते मला समर्पण. इथे शब्द आहे मत याजी, माझं यजन कर म्हणताना जे काही तू करतोस ते मला समर्पण कर. एकदा भक्त झाला की भक्त भगवंताला पत्रम पुष्पम फलम हे काय करतो, ह्या वस्तूंचं समर्पण परमात्म्याला करतो. यत करोशी, तू जे काही करतो तू मला समर्पण कर. यामध्ये भगवंताने क्रियेचं समर्पण सांगितलं. पत्रम पुष्पम फलम मध्ये वस्तूचं समर्पण सांगितलं. यत करोशी यामध्ये सगळ्या क्रियांचं समर्पण सांगितलं. आणि यद आशनासी, तू जे काही खातोस ते मला समर्पण कर, म्हणजे सगळ्या भोगांचं समर्पण कर. यद आशनासी या शब्दाने सगळ्या भोगांचं समर्पण कर. यद जिहोशी ददासी, तू जे काही हवन यज्ञ करतो ते मला समर्पण कर. यात धर्माचं समर्पण सांगितलं. यत तपस्यसी, तू जे काही तप करतो ते मला समर्पण कर. यातून हे तपाचं समर्पण सांगितलं. वस्तूंचं समर्पण, क्रियेचं समर्पण, भोगाचं समर्पण, धर्माचं समर्पण, तपाचं समर्पण, जे काही करतो ते मला समर्पण कर. हे सगळं मत याजी, माझं यजन कर, या सगळ्या माध्यमातून. मत याजी, मला सगळं समर्पण कर. मग माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, ही माझी सत्य प्रतिज्ञा आहे. आणि ही सत्य प्रतिज्ञा भगवंताच्या जवळ केली आहे. भगवंताने अर्जुनाच्या समोर केली आहे. कारण अर्जुन हा प्रिय व्यक्ती आहे. जे प्रिय व्यक्ती असतात त्यांच्या समोर खोटं बोलायचं नसतं. जे काही आहे ते खरं सांगायचं असतं. याचा अर्थ इतर ठिकाणी खोटं बोलावं असं नाही, पण गुरु आहेत, मित्र आहेत, संत आहेत, त्यांच्या समोर डॉक्टर आहेत, जे काही असेल त्यांच्या समोर ते सगळं उघड करून सांगावं लागतं. म्हणजे सगळंच काही समर्पण करायचं आहे.
मग माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. ही माझी सत्य प्रतिज्ञा आहे आणि ही प्रतिज्ञा प्रिय असणाऱ्या अर्जुना तुझ्या समोर मी करतो आहे. प्रियोसी मे, अर्थात मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्य सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी. हे सगळं झालं. त्याचा थोडासा सूक्ष्म असा भाग आहे पहा, की वस्तूंचं, क्रियेचं, भोगाचं, धर्माचं, तपाचं सगळं समर्पण केलंय. पण सगळं समर्पण केलं तरी अहमचं समर्पण राहूनच जातं. आणि अहमचं समर्पण न करता सगळ्या वस्तूंचं समर्पण केलं आणि अहम तसाच ठेवला तर ते समर्पण ईश्वराला समर्पण न होता ते अहमचंच पूजन होतं. थोडासा सोपा आहे आणि सूक्ष्म असा भाग आहे. अहमचं समर्पण न करता बाकी सगळ्या वस्तूंचं समर्पण केलं तर त्या समर्पणानं ईश्वराची पूजा न होता अहम जर तसा शिल्लक ठेवला तर त्यातून अहमचंच पूजन होतं, अहमचंच पोषण होतं. कसं? मी भगवंताला वस्तूंचं समर्पण केलं, क्रियेचं समर्पण केलं, भोगाचं, तपाचं, धर्माचं सगळं समर्पण केलं. मग आता त्याला असं वाटतं हे सगळं समर्पण केलं तर आता माझ्यासारखं व्हायला पाहिजे. दुपारची वेळ आहे, भूक लागली, देवाने मला काहीतरी द्यायला पाहिजे. थंडीची वेळ आहे, एवढं सगळं केलं आहे, कोणीतरी मला वस्त्र दिलं पाहिजे. पाऊस पडतोय, चाललोय रस्त्याने, मी सगळं माझं सगळं समर्पण ईश्वराला केलं आहे. कोणीतरी मला देवानेच कोणाच्या तरी माध्यमातून मला आता काहीतरी दिलं पाहिजे की ज्यातून माझं संरक्षण होईल पाण्यापासून. मला तहान लागली आहे, मला कोणीतरी पाणी दिलं पाहिजे. मी सगळं करतो आहे त्यामुळे माझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळं व्हायला पाहिजे. देवाने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे. सगळं केल्यामुळे मला माझ्या व्यवसायात यश मिळालं पाहिजे. घरातल्या सगळ्या व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागल्या पाहिजे. मित्रमंडळींनी माझ्या सारखंच वागलं पाहिजे. म्हणजे पुन्हा सगळं करून मीच संरक्षण, माझंच संरक्षण होतं. आणि जर माझ्या विरोधात काही गोष्टी गेल्या, एवढं करून सुद्धा होत नाही, काय उपयोग मग त्याचा? त्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांचं समर्पण केलं पण मी मात्र तसाच ठेवला आणि त्यामुळे त्या मीच पोषण, संगोपन, माझ्यासारखं भावना, माझ्यासारखे विचार, माझ्यासारखी क्रिया, माझ्यासारखे माणसं, मला यश, माझी संतती, माझी संगती, हे सगळं माझ्यासारखंच झालं पाहिजे असं जेव्हा होतं तेव्हा ती अहमचीच पूजा होते. पण सगळं समर्पण केल्यानंतर समर्पण करणाऱ्याने स्वतःलाही समर्पण करून जर टाकलं तर मग आता जे काही होईल ती त्याची इच्छा. म्हणजेच मनुष्य शेवटी अहमचीच पूजा करतो, अहम ठेवला तर. पण अहम सहित समर्पण करणं त्याला खऱ्या अर्थानं समर्पण म्हणतात. आणि म्हणून जे काही होईल ते सगळं ईश्वरालाच मान्य आहे. म्हणून प्रतिकूल झालं
तरी मनात विचलित अवस्था प्राप्त न होऊन सगळं जग आपल्या विरोधात गेलं तरी आता मीच माझा नाही, तर आता माझ्या विरोधात जायला म्हणण्याकरता मी तरी कुठे शिल्लक आहे. म्हणजे स्वतःचा मी ईश्वराच्या मी पेक्षा वेगळा राहू न देणं, अशी स्थिती प्राप्त होणं म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाशी येऊन एकरूप होणं. मामे वैश्यसी, माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन जाशील. सत्यम ते प्रतिजाने, ही माझी सत्य प्रतिज्ञा आहे, कारण तू माझा प्रिय आहे. कदाचित कोणाला असं वाटेल ह्या सगळ्या साधना खूप अवघड आहेत. मन मना भव मद भक्ता भव मद याची भव माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी. ह्या सगळ्या साधना खूप अवघड आहे, जमणार नाही. परंतु एक गोष्ट सत्य आहे, एखादा व्यापारी जेव्हा असतो किंवा एखादा एखादा तस्कर एखाद्या तस्करी करणारा असेल, तेव्हा तो व्यापारी व्यापारामध्ये लाभ होण्यासाठी सगळीकडे प्रवेश करतो. कधी तो आकाशयानातून परदेशामध्ये जातो, मोठ्या मोठ्या नगरामध्ये जातो, मोठ्या मोठ्या लोकांशी तो अग्रीमेंट करतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून स्वतःच सगळी संपत्तीचं इन्व्हेस्टमेंट करतो, तो गुंतवणूक करतो, स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालवतो. एखादा तस्कर सुद्धा चोरी करत असताना एखाद्या मालाची स्वतःच अस्तित्वच पणाला लावून त्या सगळ्या गोष्टी करत असतो. कारण त्यांना त्यातून धन मिळवायचं असतं. मग जर त्यांना धन मिळवण्यासाठी एवढे कष्ट करून स्वतःचं अस्तित्व पणाला लावून केवळ भौतिक धनासाठी एवढे प्रयत्न करतात, तर हे तर महाधन आहे, परमार्थ धन आहे. ह्या धनाच्या संपादनासाठी किती प्रयत्न आणि किती स्वतःच अस्तित्व खर्च करायला पाहिजे. म्हणून तस्कर आणि व्यापारी धनासाठी एवढे प्रयत्न करतात, ते प्रबळ म्हणावं लागेल. आणि अध्यात्मामध्ये थोडेसे प्रयत्न करतानाही खूप कष्ट झाले असं जेव्हा म्हणत असेल, तर तो त्या व्यापाऱ्यापेक्षा किंवा तस्करापेक्षा हा आध्यात्मिक साधना करणारा दुर्बळ म्हणावा लागेल. म्हणून अर्थासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढेच जर परमार्थासाठी केले तर ते परब्रह्म. एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या हातातील खेळणं बनेल इतकंच आपल्या हातामध्ये येईल, आपल्या वश होईल. पण जेवढा प्रयत्न पैसा संपादन करण्यासाठी धनार्जनासाठी केला जातो, तेवढा प्रयत्न जर महाधन परमार्थासाठी केला तर तो परमात्मा आपल्या हातचं खेळणं होतो. द्रव्यालागी भावार्थता जैसी कष्टती सर्वथा, तैसा कष्टी जरी परमार्था, तई परब्रह्म तई ब्रह्मतत्वता खेळणे होय. ते ब्रह्मतत्व जे आहे ते आपल्या हातातलं खेळणं होईल. म्हणून साधना जरी कठीण असल्या तरी त्याचा लाभही मोठा असल्यामुळे तेवढा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जसा वायू आकाशामध्ये मिसळून आकाशाशी एकरूप होत असतो, तसं तैसे सर्व तू सर्व कर्मी तैसा मजसीच आस, त्याप्रमाणे
देह, इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या कर्मांनी तू माझ्याशी एकरूप होऊन राहा. मगाशी श्लोक सांगितला, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामि पर्यतात्मना. यत्करोषि दश्नासि यज्जोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जेही काही करतोस ते मला सगळं समर्पण कर. तू सर्व कर्म कर्मी तैसा मजसीच आस. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन. तुझ्या मनामध्ये इतर विषयांचं जे काही अस्तित्व आहे ते काढून टाक आणि तुझ्या मनाचा विषयच मी कर. माझे एकायतन कर. मीच तुझ्या मनाला राहण्याचं ठिकाण बनव. माझेनी श्रवणे कान भरोनी घाली. माझ्याच श्रवणाने, भगवंताच्या गुणाच्या श्रवणाने, लिलेच्या श्रवणाने, ज्ञानाच्या श्रवणाने, धामाच्या श्रवणाने, स्वभावाच्या श्रवणाने आपले कान सतत तृप्त करून ठेव. हा सगळा भाग सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आणखी वेगळे दृष्टांत देतात. पहा, आत्मज्ञाने चोखडी संत हे संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जयशी. आता या ठिकाणी मनाला भगवंताचं एकायतन करायला सांगितलं, श्रवण करायला सांगितलं. आता डोळे सुद्धा भगवंताच्या स्वरूपाच्या रूपाचं आस्वादन करण्याकरता खर्ची घालणं. पण त्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंत किंवा भगवंताचे जे अनन्य भक्त ते भक्त आणि भगवंत हे एकमेकापेक्षा वेगळे असतातच. तस्मिन तज्जने भेदाभावात. भगवंताची भक्ती करणारे भक्त आणि भगवंत आणि भक्ती हे वेगळे राहतच नाही. त्यांच्या ठिकाणी भेदाचा अभाव झालेला असतो. भेदाचा अभाव झाला असल्यामुळे काय करायचं आहे? भेदाचा अभाव झाल्यामुळे त्या संतांच्याकडे आपल्या डोळ्यांनी पाहिलं तरी त्या संतांच्या अंतःकरणामध्ये परमात्माच आहे अशी भूमिका करून त्या संतांच्या दृष्टीचं अवलोकन करावं. कसं करावं? पहा, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. संत काय आहे? संत जे माझी रूपडी भगवंत म्हणतात. जेवढे काही संत आहेत ते संत म्हणजे भगवंताचीच रूप आहेत. असं का म्हटलं आहे? याचं कारणच आहे की त्या संतांनी आपलं मन भगवंताच्या स्वरूपाशी लीन केलेलं असतं. ते भगवंताचे भक्त झालेले असतात. त्यांच्या सगळ्या क्रियेचा विषय भगवंत झालेला असतो आणि सगळ्या चराचर वस्तूंना भगवंत म्हणूनच ते नमस्कार करत असतात. आणि ह्या चार साधना त्यांच्याकडनं अविरतपणे होत असल्यामुळे ते भगवंताच्या स्वरूपालाच प्राप्त झालेले असतात. मामे वैश्यसी. असं जर असेल तर आता ते संत म्हणजे भगवंताचे रूपच झालेले असतात, तन्मय झालेले असतात ते. म्हणून माऊली म्हणतात, भगवंताच्या
वचनात हे मुखात हे शब्द घातले आहे. संत जे माझी रूपडी, संत हे माझे रूपडी आहेत, संत ही माझी रूप आहेत. कसे आहेत ते संत? आत्मज्ञाने चोखडी, आत्मज्ञानाने, आत्मसाक्षात्काराने, आत्मबोधाने, आत्मज्ञानाने ते चोखडी म्हणजे अत्यंत शुद्ध झालेले असतात. त्यांच्या ठिकाणचे सगळे दोष भगवंताच्या शरणागतीने नष्ट झालेले असतात. म्हणून आत्मज्ञाने चोखडी, आत्मज्ञानाने अत्यंत पवित्र झालेली, मंगलमय झालेली आहे. ज्यांच्या सगळ्या इंद्रियांचा विषय परमात्माच झालेला आहे आणि त्यामुळे परमात्म्याच्या आत्मसाक्षात्काराने जे चोखडी झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, परमात्म्यानेच त्यांना स्वतःचा बोध करून दिल्यामुळे आत्मज्ञानाने ते चोखडी, जे संत ते माझी रूपडी आहे, माझे रूप आहे. मग असे संत जर भेटले तर काय करावं? तेथ दृष्टी पडो आवडी. संत जे रूपडी तेथ आवडी दृष्टी पडो. त्या ठिकाणी आवडीने, प्रेमानं आपली दृष्टी त्यांच्यावर पडली पाहिजे. त्यांचं मुखदर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे टक लावून पाहिलं पाहिजे. अरे वा, काय भाग्यवान आहे. त्यांची प्रशंसा केली पाहिजे. तेथ दृष्टी पडो आवडी. कशी महापुरुषांच्याकडे पाहिलं पाहिजे? कारण ते संत भगवंताशीच एकरूप झालेले असतात. किती आवडीने पाहिलं पाहिजे, किती तन्मयतेने पाहिलं पाहिजे. तर त्यासाठी दृष्टांत दिला आहे. जैसी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तेथ दृष्टी पडो जैसी कामिनी. अंतःकरणामध्ये विशिष्ट कामना उत्पन्न झाल्यानंतर कामी पुरुष त्या कामपूर्तीच्या साठी कामिनीकडे जसं आवडीने दृष्टी लावून पाहत असतो, तसं माझ्या आत्मज्ञानाने चोखडी झालेल्या संतांच्या रूपाकडे तुझी दृष्टी राहू दे बरं का. आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आता ह्या ओवीमध्ये दोन अशा विरुद्ध भूमिका सांगितल्या आहेत. कोणीकडे आत्मसाक्षात्कारी संत एका बाजूला आणि एका बाजूला कुठे एखादी सुंदर स्त्री. परंतु त्या दोघांच्याकडे कसं पाहावं हे सांगण्यासाठी आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी शृंगार रसातला दृष्टांत दिला. कामुक मनुष्य कामिनीकडे जसा पाहतो तसं आत्मसाक्षात्कारी संत महापुरुषांच्याकडे पाहावं. ह्यामध्ये एका बाजूला शांत रसातला आणि एका बाजूला शृंगार रसातला दृष्टांत दिला. पण यातून समजून काय घ्यायचं आहे? कामनायुक्त असणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये डोळ्यांच्या माध्यमातून पाहण्याची जी इंटेन्सिटी आहे, तेवढी तीव्रता, तेवढी तन्मयता, तेवढी आवड आपल्या अंतःकरणामध्ये राहून त्या माध्यमातून आपण संतांचं दर्शन घ्यावं. बस एवढंच, तेवढी तीव्रता सांगण्याचा भाव आहे. अच्छा. आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी.
पहा दुसरं, मी सर्व वस्तूंचे वसवटे, माझी नामे जे चोखटे, तिये जीवा यावया वाटे वाचेचिया लावी. वाचेचिया लावी. भगवंत स्वतःच अस्तित्वाचं ठिकाण सांगतात. कुठं आहे म्हटले? सर्व वस्तूंचे वसवटे. वसवटे शब्दाचा अर्थ आहे राहण्याचं ठिकाण, स्थान. कोणतं आहे? सर्व वस्तूंचे वसवटे. जगात जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या जगाला राहण्याचं स्थान मी आहे. कारण मिथ्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नसतं. सत्य वस्तूचा आधार घेतल्याशिवाय मिथ्या वस्तूला अस्तित्व येत नाही. मंद अंधकारामध्ये रज्जूवर भासलेला सर्प जेव्हा भासतो तेव्हा त्या मिथ्या सर्पाच्या भासाला देखील अधिष्ठान रज्जू सत्यत्वाने ते असावी लागते. तसं या सगळ्या नामरूपात्मक वस्तूंना अधिष्ठान रूपाने अस्तित्व हे माझं आहे. म्हणून सर्व वस्तूंचे वसवटे, सर्व वस्तूंना राहण्याचं ठिकाण मी आहे. आणि मला प्राप्त करून घेण्याची जी माझी नावं आहेत ती अत्यंत चोखटे म्हणजे शुद्ध आहेत. माझी नामे जे चोखटे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, विठ्ठल, केशवा ही जी काही नामं आहेत ही भगवंताची पवित्र मंगलमय अशी नावं आहेत. सर्व वस्तूंच्या ठिकाणी असणारा जो परमात्मा आणि त्या परमात्म्याची असणारी ही शुद्ध नावं, ती शुद्ध नावं आपल्या वाणीवरती येण्याकरता ती जीवा यावया वाटे वाचेचिया लावी. जीवा यावया, ती जीवा यावया वाचेचिया वाटे लावी. पहिल्यांदा काय करा म्हटले, हे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, राम, कृष्ण, विठ्ठल, केशव हे जे नावं आहेत हे काय करावं म्हटले, वाचेचिया वाटे लावी. हे काय कर, वाचेच्या वाटेने, वाचेच्या रस्त्याने, वाचेच्या माध्यमाने हे नाव कुठे येऊ द्या. पहिले म्हटले ते जीवा यावया, ते अंतःकरणामध्ये येऊ द्या. म्हणजे पहिल्यांदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असा ज्या नामांचा उच्चार आहे, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, या नामाचे निखिल प्रबंध असे जे भगवंताचे नाम आहेत ते नाम अगोदर वाचेच्या वाटेने अंतःकरणामध्ये येऊ द्या. एकदा की ते सगळे नाम अंतःकरणामध्ये आले, म्हणजे पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक वाचने म्हणा आणि प्रयत्नपूर्वक वाचेच्या द्वारे ते अंतःकरणामध्ये येऊ द्या. एकदा की अंतःकरणामध्ये ते नाम ठसलं की मग पुढे वाचेच्या द्वारे नैसर्गिकरित्या येईल. कारण जे अंतःकरणामध्ये असतं ते सहजतेने उमटत असतं. आत होते तैसे उमटले वरी, किंवा आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनेची उठी, मग ते वाचा दिठी करासी. पहिल्यात अंतःकरणामध्ये ती आवडीची वृत्ती उठली, मग ते वाचा दिठी क्रिया यांच्या माध्यमातून येत असते. म्हणून माझी पवित्र आणि चोखट नाम
वाचेच्या वाटेने पहिल्यांदा अंतःकरणामध्ये येऊ द्या, आणि एकदा की अंतःकरणामध्ये आले की मग वाचेवरती ते सहज येतील, असाही अर्थ केला आहे. माझी नामे जे चोखटे, ते जीवा यावया वाटे वाचेची या लावी. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. हाताचे करणे, हातांनी जे काही व्यवहार घडतात, का पायाचे चालणे किंवा पायाच्या द्वारे जे चालणं होतं, ते होय मज कारणे, माझ्या हाताचं घेणं देणं किंवा पायाचं चालणं परमात्म्याच्या संबंधाने असावं. म्हणजे भगवंताची पूजा ही षडोपचारे पूजा ही हाताने असावी, भगवंताची यात्रा ही पायाने असावी. यामुळे जे काही कर्मेंद्रियांच्या द्वारे होईल, त्या कर्मेंद्रियांचा उद्देश ईश्वर समोर ठेवून करावा. आपुला अथवा परावा ठाई उपकारसी पांडवा, तो यज्ञ होय भरवा याज्ञिकू माझा. आपुला अथवा परावा ठाई उपकारसी पांडवा. आपोला आपल्या स्वतःचा, स्वतःवर, देहावर, इंद्रियावर, अथवा परावा अथवा दुसऱ्यावर, मुलावर, आई वडील भाऊ, या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या ठिकाणी, किंवा स्वतःच्या स्वतः आणि स्वतःच्या लोकांच्या वरती, तसंच समाजातील इतर घटकांच्या वरती सुद्धा आपण स्वतःवर अन्न, वस्त्र, निवारा, अनुकूल गोष्टी देत असतो आपल्या परिवारातील लोकांना, आणि आपल्यालाही देतो. तसंच समाजामध्ये जे काही गरजू लोक आहेत त्यांनाही अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी पुरवणं, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे या उद्देशानं देणं. आपुला असं म्हणताना देहासहित परिवार घ्यावा, आणि परावा असं म्हणताना जे समाजातले घटक आहेत त्यांच्यासाठी काय करावा. परावा ठाई उपकरसी, दुसऱ्यांच्या ठिकाणी ही उपकाराची बुद्धी ठेवावी. म्हणजे आपल्या जवळ काय आहे ते त्यांना द्यावं. त्याने काय होईल म्हटले, तेने यज्ञ होय भरावा याज्ञिकू माझा. त्यामुळे दान असेल, हवन असेल, पूजा असेल, परोपकार असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून माझीच खऱ्या अर्थानं माझंच यजन होईल. मद्याजी माम याला असं म्हटलं आहे. तो यज्ञ होय भरावा याज्ञिकू माझा. तू माझा याज्ञिक होशील, म्हणजे तुझ्या हातून जेही काही घडेल ते ईश्वर प्रित्यर्थ घडलं गेलं तर तो माझा एक प्रकारचा यज्ञ होईल. मद्याजी या पदाचं व्याख्यान आहे. हे एक एक शिकवू काही, पै शिवकू आपल्या ठाई, उरवणे एर सर्वही मी सेव्य करी. काय काय एक एकपणा सांगावं म्हटले. आता एक एक शिकवू काही, पुन्हा एका एका गोष्टीचा तपशीलवार सगळं विश्लेषण मी आता कुठपर्यंत करत बसू. आता किती ह्या भगवंताला उद्देशून कर्म कशा कशा प्रकारे करावं म्हणजे तो यज्ञ होईल, म्हणजे ती भक्ती होईल, असं किती प्रकारे सांगावं. पण म्हटले आता सगळ्यांचा बॉटम लाईन सांगतो. म्हटले काय कर, पै सेवकई आपुल्या ठाई, उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. आपली सत्ता असेल, संपत्ती असेल, अधिकार असेल, वैभव असेल, नावलौकिक असेल, मोठेपणा असेल, या सगळ्या गोष्टींचा जो काही अहंकार आहेत, ममता आहेत, ते सगळं टाकून दे. ते काहीच आपल्या ठिकाणी उरू देऊ नको.
आपल्या ठिकाणी जर उरू द्यायचं असेल तर फक्त एकच दे, आपल्या ठाई सेवकही उरवणी. आपल्या ठिकाणी सेवकपणा फक्त तेवढा उरवून बाकीच्या सगळ्या अहंता ममतेचा त्याग करावा. आणि थोरपणा परासांडीजे व्युत्पत्ती अघवी विसर्जे जगी जगा धाकुटे होईजे तवी जवळी कमाची. भगवंत म्हणतात आपला मोठेपणा टाकून देऊन फेकून देऊन आपण सर्व एक आहोत ह्या भूमिकेने आपण इथे राहिलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, जेव्हा आपण प्रवचन बोलतो करत आहोत ऐकत आहोत तेव्हा आपण सगळे एक आहोत. मी बोलणार आहे म्हणून मी मोठा, आपण ऐकणारे आहात म्हणून आपण छोटे, असा भाग नाहीये. आपण हे विचाराचं आदान प्रदान करतोय, आपण सगळे सारखेच आहोत, भगवंताची सेवा करणार आहोत. तसं प्रत्येक व्यक्तीने आपला मोठेपणा बाजूला ठेवून स्वतःच्या ठिकाणी सेवकपणा धारण करून तो जो काही करील, बाकीचा मोठेपणा उरू न देता मी परमात्म्याचा सेवक आहे आणि ह्या परमात्मा सेव्य आहे आणि मी त्याचा सेवक आहे, ह्या सद्भावनेने जर सेवा केली तर आपल्या हातून जेही काही घडेल तो यज्ञच घडेल. कोणी योग शिक्षक असेल तर ते शिकवताना आपण सगळे एक आहोत या भूमिकेने शिकवा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवताना ही भूमिका असेल तर समोरच्या व्यक्तींची 100% इन्व्हॉल्वमेंट, डिवोशन अँड डेडिकेशन वाढत जात. आपण वेगळं ठेवून आपण कोणीतरी मोठं आहे असं समजून जर वागलो गेलो तर मग समोरच्या व्यक्तींचं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये होत नाही, समर्पित भाव होत नाही. आणि म्हणून एथ जाऊन या भूतद्वेष सर्वत्र नमवई नममीची एक, ऐसीने आश्रयो अत्यंतिक लहासी माझा. मग आता मी मोठा ते छोटे, मी ज्ञानी ते अज्ञानी, मी शिक्षित ते अशिक्षित, मला सगळं कळतं यांना काहीच कळत नाही, मी ज्ञानी, अशा संबंधाने जिथे भेद असतो, अज्ञान असतं, तिथे द्वेष असतो. परंतु आता सगळे जर ईश्वराचीच रूप आहेत तिथं जाऊन या भूत द्वेष, प्राणीमात्रांच्या विषयी असणारा द्वेष निघून जातो आणि सगळे परमात्म्याचीच रूप आहेत म्हणून सर्वत्र नम वै नम मीची असी. सगळ्या ठिकाणी मम, माझं काहीच नाही, सगळं काही तुझंच आहे. न मम इति नम, माझं काहीच नाही असं म्हणून जे नमस्कार करणं आहेत, सगळ्यांना मीच नमस्कार करणं, ऐसा आश्रयो अत्यंतिक, अशा प्रकारे भगवंताचा आश्रय करून नमस्कार केला तर भगवंत म्हणतात तू माझा लहाशी, तू माझ्या आढळ स्वरूपाला प्राप्त होशील. म्हणून सगळीकडे नम नम असं म्हणताना माझं काही न ठेवता स्वतःच अस्तित्व अहंकारासहित विसर्जित जेव्हा केलं जातं तेव्हा खऱ्या अर्थानं नमस्कार आहे, खऱ्या अर्थानं शरणागती आहे. जेव्हा हिंदुस्थानामध्ये नमाज नमाज असा जेव्हा शब्द वापरला जातो तिथे सुद्धा नम प्लस आज बरोबर नमाज. म्हणजे काय? नम म्हणजे मी लवतो, नमस्कार करतो, शरणागती जातो. आज म्हणजे परमात्मा, न जायते, ज्याचा कधी जन्मच होत नाही असा जन्मविरहित असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याला मी शरण जातो, खाली वागतो, नमस्कार करतो. त्यातून तो नमाज शब्द पडला. नमस 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 नमाज. म्हणून सर्वत्र नमस्कारी म्हणजे सर्वत्र नमवई नममीची एकू, सर्व ठिकाणी नमस्काराची भावना म्हणजे नम्रतेची भावना, म्हणजे खाली वाकणं, म्हणजे स्वतःचं अस्तित्व समर्पित करणं. ऐशेने अत्यंतुक
आश्रयो माझा लाशी या निमित्ताने अत्यंत जवळचा आश्रय भगवंताचा तो प्राप्त होईल. आणि मग तिथून पुढे सगळीकडे मी आणि भगवंत हा एकांत कसा राहतो त्याचा विचार पुढच्या काही ओळांच्या माध्यमातून येतोय. पाहूया क्रमशः नंतर.